आम्ही श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ज्याचे अध्यक्ष आहेत विवेक पंडित भाऊ आणि विदुलताताई पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सॅनिटरी पॅड्स हे मोफत मिळण्यासाठी, म्हणजे जसं रेशनिंगच्या दुकानावरती रेशन असेल, डाळ भात ज्या काही गोष्टी मोफत मिळतात तसंच सॅनिटरी पॅड्स पण मोफत दिले पाहिजेत। त्याचं कारण असं आहे की सॅनिटरी पॅड्स आजही आपण बघितलं तर काही महिला ज्या असतील त्यांना त्या आर्थिक दृष्ट्या त्यांचं सक्षम नसल्या कारणाने त्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचशा रोगांना किंवा आजारांना महिलांना आज पण सामोरं जावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भरपूर सारे आजार होतात। आणि त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटना उसगाव इथे 8 आणि 9 तारखेला महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतले होते आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वच जिल्ह्यामधनं जिथे जिथे आमची संघटना आहे, रायगड झालं, पालघर झाले, जे तिथून महिलांना आम्ही सगळ्यांना आमंत्रण केलं होतं आणि जवळजवळ 400-500 महिला आम्ही होतो आणि त्या महिला दिनानिमित्त आम्ही असा ठराव घेतला की प्रत्येक तालुक्यामध्ये रेशनिंगच्या दुकानावरती सॅनिटरी पॅड्स हे दिले गेले पाहिजेत। कारण ते जसं आपण म्हणतो की ते मूलभूत अधिकार जे अनुच्छेद 21 आणि 20 मध्ये दिलेले आहेत त्याचप्रमाणे हे पण हा महिलांचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। आणि त्यासाठीच आमच्या ज्या स्नेहाताई दुबे जे आहेत, विवेक भाऊंची जी मुलगी आहे स्नेहाताई पंडित, ज्या आज वसईच्या आमदार आहेत, त्यांनी हा मुद्दा जो आहे विधानसभेमध्ये मांडलेला होता आणि त्या जरी पण आज आम्ही इथे ग्राउंड लेवलवर भांडत असलो तरी पण त्या एक वाघिणीप्रमाणे आमच्या सगळ्या मागण्या ज्या मांडल्यात विधानसभेमध्ये हा त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्या आम्हाला पावलोपावली मदत करत असतात आणि आमचे जे काही प्रश्न आहेत ते सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम आज ते एका वाघिणीप्रमाणे करतायत। आणि आम्ही आज ग्राउंड लेवलवरती सरकारला हेच आमचं निवेदन आहे की आम्हाला प्रत्येक महिलेला प्रत्येक रेशन कार्डावरती, मग ज्या पण मुलगी असेल, पत्नी असेल, जे असेल त्यांना दर महिन्याला रेशनिंगप्रमाणे सॅनिटरी पॅड्स हे दिले गेले पाहिजेत, एवढी आमची आज श्रमजीवी संघटनेमार्फत मागणी आहे। सर्वांना जिंदाबाद। पहिली गोष्ट म्हणजे तर आमची मागणी ही सॅनिटरी पॅडचीच आहे आणि सरकारने स्वच्छ भारत अभियान हा राबवला आहे भारतामध्ये। परत आपल्या स्वच्छ अभियान भारत हा राबवून पण जर प्रत्येक महिला, जर घराघरातली महिला तिला सॅनिटरी नॅपकिनच नाही आहेत, तिला जर ती स्वच्छ नाही आहेत तर ती स्वच्छ भारत अभियान ही स्कीम राबवून फायदा काय आहे सरकारचा। प्रत्येक लाडकी बहीण ही योजना राबवली सरकारने, ती कशासाठी हे केली, योजना राबवली, तीच स्कीम राबवण्यासाठी आम्हाला जर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन ही स्कीम दिली असती तरी प्रत्येक महिलेला चांगलं झालं असतं आणि आमच्या आदिवासी महिलाही रोगराईमध्ये गेल्या नसत्या आणि रोगराईच्या याच्यामध्ये बचाव झाला असता त्यांचा। बस, जिंदाबाद। स्पीड न्यूज भारत।